आवाज सर्वसामान्यांचा। कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता 40 वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आता पर्यायी जागा शोधण्यासाठी धडपड करावी लागत आहे। कातर खटाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूस पत्रा शेड उभारून गेली अनेक वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना बांधकाम विभाग वडूज यांच्या वतीने 20 व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापारी वर्गात चांगले चिंतेचे ढग पसरले आहे। पुसेगाव वडूज कातर खटाव पर्यंत रस्त्याचे काम मंजूर झाले असून 2 ते 3 महिन्यात काम सुरू होणार। दिवाळीनंतर काम युद्ध पातळीवर सुरू होणार अशी बांधकाम विभागाकडून माहिती मिळत आहे। असे असताना गेली 20 ते 25 दिवस झाले पेठेतील 20 व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। तरी सदरचे पत्र मिळाल्यापासून 7 दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे असे पत्र आल्याने अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसायाचा जम बसलेल्या व्यापाऱ्यांना चांगली चिंता वाटू लागली होती। परंतु वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याने 3 महिने मुदत वाढ मिळाल्याने व्यापारी वर्गांना दिवाळीपर्यंत थोडा दिलासा मिळाला आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत खटाव तालुका बांधकाम विभागात। तर इथे नरवडे साहेब आहेत। तर कातर खटाव वडूज या रोडचं नुकतंच काम मंजूर झालेलं आहे आणि व्यापाऱ्यांना त्यांनी 20 व्यापाऱ्यांना नोटीस दिलेली आहे की अतिक्रमण काढून घेतल्याबद्दल। तर कधी काम सुरू होणार, हे काय होणार, त्याच्याबद्दल यांच्याकडून साहेबांना जाणून घ्या। बोला साहेब। वडूज कातर खटाव रस्त्यावरती 9 कोटीचं CRFचं काम सध्या मंजूर आहे। त्याचं टेंडर झालेलं असून साधारणतः वर्क ऑर्डर झाल्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर काम चालू होईल। त्या अनुषंगाने कामाच्या अनुषंगाने तिथं कातर खटाव गावामध्ये जे गाळेधारक आहेत त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे, त्यांना आम्ही नोटीस दिलेलं आहे। नोटीस ॲडव्हान्समध्ये त्यासाठी दिलेल्या आहेत की त्यांची पण तयारी व्हावी आणि त्या अनुषंगाने त्यांनी ते गाळे काढून द्यावे। अच्छा, बरं, आता एक 10-15 दिवसापूर्वीच त्यांना नोटीस तुम्ही दिलेली आहेत आणि त्यांच्याकडून असं म्हणणं आहे की एक 2-3 महिने आम्हाला वाढवून दिलेली आहेत एक रिक्वेस्ट म्हणून। बरं, आता मग तुम्ही काम कधी सुरू होईल तुमचं? वर्क ऑर्डर झाल्यानंतर दिवाळीच्या नंतर काम शक्यतो चालू होईल। दिवाळीनंतर? हां, तर वर्क ऑर्डर कधी होईल त्याच्यावर डिपेंड आहे। टेंडर आत्ता ऑनलाईन फ्लॅश झालेलं आहे। बरं, झाल्याच्यानंतर काम चालू आहे। कातर खटाव अंतर्गत आता म्हणजे दोन्ही बाजूला गटार वगैरे आहेत की किती रुंदी आहे आता रस्त्याची? दोन्ही बाजूला आपण पाईप गटर करून रस्त्याची आपण सुधारणा करणार आहे। हां, अतिक्रमण कोणाकोणच आहे ते बघण्यासाठी आम्ही टेम्पररी माप घेतलेली होती। बरं, रस्त्याची रुंदी आणि गटर आपण त्या अंदाजपत्रकाप्रमाणे करणार काम चालू झाल्यावरती। अच्छा, तेव्हा तुम्ही सगळे डिटेल आपल्याला करू शकता। अच्छा, म्हणजे आता तुम्ही एक 3 महिने व्यापाऱ्यांना तुम्ही मुदत दिलेली आहे आणि काम म्हणताय तुम्ही दिवाळीनंतर सुरू होईल? अच्छा, ओके। तर आपण इथे किती वर्ष झालं कशाचा धंदा व्यवसाय करताय तुम्ही इथं? फास्ट फूड आहे। फास्ट फूड, चायनीज? अच्छा, किती वर्ष झाली? 7-8 वर्ष झालं। बरं, आता काय मग काय तुम्हाला काय पत्र वगैरे आलं का बांधकाम विभागाकडून? हां, काय तर 10-15 दिवसानं काळ वेळ असं त्यांचं म्हणणं होतं। हां, आणि आता काय तर 2-3 महिने वाढवलेलं आहे। वाढू दे। बरं, मग आता तुम्ही काय पर्याय? काय आता इकडं तिकडं बघायचं। हां, आता इकडं तिकडं वाईट बघायचं कुठेतरी? अच्छा, म्हणजे पर्याय तुम्ही जागा शोधत आहात व्यवसायासाठी? हो, बघत आहोत। अच्छा, काय तर फरक पडणार चौक उठल्यावर सगळ्यांचं। चौक उठल्यानंतर असं चौकात सगळं उठल्यावर सगळं काय तर परिणाम होणार धंद्यावर? परिणाम होणार? सगळ्यांचं वाढणार की कमी होणार असं म्हणायचं? कमी होणार। हो, कमी होणार चौक झाल्यानंतर? धंदा वाढेल बोलून? नाही नाही, हां, शक्यच नाही। काय सांगतो? शक्यच नाही तर। अच्छा, तर आता तुम्ही इथे वडापाव आणि वडापावचा धंदा कधीपासून करता इथे? मला 40 वर्ष झाली। काय सांगता? 40 वर्ष? 40 वर्ष झाली। बरं, आता मग काय तुम्हाला पत्र आलेलं आहे बांधकाम विभागाकडून? आता पत्र आले, पण आता 40 वर्ष झालं, पण आम्हाला आता दुसरा जागाच नाही आता आम्हाला। बरं, तरी आम्हाला कुठं तर द्यावावी। हां, तुम्ही काय पर्यायी जागा अगोदर शोधली असेल की? अजून शोधली जागा नाही। अच्छा, म्हणून आता 3 महिन्याची मुदत वाढवून घेतल्याला बघू आता काय। तर तुम्हाला असं वाटलं की ते 40 वर्ष झालं तुम्ही व्यवसाय, पण आज ना उद्या इथं तुम्हाला कधीतरी पत्र येईल असं वाटलं असेल की? ना, वाटलं होतं पण बरोबर, पण आता 40 वर्ष झालं आम्ही तसंच चालू आहे। आता आमचा हातावर पोट आहे।
तेच की असं तुम्हाला आज ना उद्या आपल्याला ही इथनं उचलावं लागणार आहे काहीतरी पत्रिका असं वाटत होतं ना. आम्हाला वाटायचं नव्हतं पण ते एका एक वाटायला लागलं ते अच्छा. आता दुसरी आम्हाला जागाच नाही. जागा बघू सर आम्हाला म्हणलं आता थांबा जरा. हां म्हणजे आता तुम्हाला पर्यायी जागा शोधावं लागणार. शोधायला. अच्छा अच्छा. पण तुम्ही पर्यायी जागा शोधत असताना तुम्हाला म्हणजे व्यवसाय तुमचा परिणाम होणार असं म्हणजे इथं तुमचा धंद्यात जम बसला असतो. जम बसला. अच्छा. म्हणजे आता दिवाळीनंतर काम सुरू होईल असं. हो दिवाळीनंतर त्यांना सांगितलं आम्हाला 4 दिवस का सांगा आम्ही सगळं उचल. अच्छा म्हणजे तुम्ही एक 3 महिने मुदत वाढवून घेतली. वाढवून घेतली. अच्छा. काय नाव आपलं? माझं सज्जाद छगनाथा. गाव येच. गाव कात्रगाव. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.